पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरीत विषारी ताडीने युवकाचा जीव गेला असताना संबंधित विषारी ताडी विक्री करणाऱ्यावर कलम 304-34 प्रमाणे गुन्हा दाखल करावा। ढवळपुरी परिसरात ताडीचा सप्लाय करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा व पारनेरमध्ये विषारी ताडीने अनेकांचा जीव जात असताना पांगरमलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने दक्षता घेऊन कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास दिले असून सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास 9 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरीतील रमेश मधुकर बर्डे हा युवक 25 नोव्हेंबर रोजी वडिलांच्या दशक्रिया विधीचे सामान आणण्यासाठी गेला होता। त्याचबरोबर त्याच्या मामाचा मुलगा अनिल गांगुर्डे हा देखील होता। सायंकाळी रमेश याने एका घरातून ताडी पिऊन दशक्रिया विधीचे सामान घरी आणले। घरी गेल्यानंतर त्याला उलटी होण्यास सुरुवात झाली व उलटी झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला। त्यानंतर त्याला नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। ताडी विक्रेत्यांनी बनवलेली विषारी केमिकल युक्त ताडी पिऊन सदर युवकाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले। रमेश बर्डे हा आदिवासी समाजातील असल्याने राजकीय लोक जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबत आहे। पारनेरमध्ये पांगरमलची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। यापूर्वी ढवळपुरी येथील शिवराम भले यांनी देखील विषारी ताडीचे सेवन केल्याने तो मयत झाला होता। त्याचबरोबर काळू नदी, वनकुटे, गाजदीपूर, जामगाव येथील सुद्धा 5 ते 6 व्यक्तींचे आदिवासी समाजाचे व्यक्ती विषारी केमिकल युक्त ताडी पिल्याने मयत झाले होते। जाणीवपूर्वक हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रमेश बर्डे या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ताडी विक्रेत्यावर भावदी कलम 304-34 प्रमाणे व NDPS कायदा कलमन्वये गुन्हा दाखल व्हावा। ढवळपुरी फाट्यावरील सरकारमान्य ताडीच्या दुकानाचा परवाना रद्द करावा व पांगरमल सारखी भीषण दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।